नमस्कार, कसं काय मंडळी? मी अक्षता तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या YouTube चॅनलवरती। तर आज आहे रविवार आणि आता वाजले सकाळचे 10:30 आणि टेम्परेचर खूप जास्त थंड आहे, 60 डिग्री आहे आणि हवा पण खूप चालते। तर मला खूप मेसेजेस येत होते की इकडे म्हणजे भाज्या कुठच्या मिळतात, आपल्या भारतीय भाज्या मिळतात की नाही, किंवा पीठ मिळतात की नाही इथे, ज्वारी बाजरी वगैरे। तर मग आज विचार केला आपण इंडियन ग्रॉसरी स्टोअरला जाऊया। तर चला मी दाखवते तुम्हाला आज काय काय मिळतं आमच्या इंडियन स्टोअरमध्ये ते। हे बघा, आता आम्ही पोहोचलो इथे गांधी बाजारमध्ये। तर हे गांधी बाजार जे आहे ते आमच्या अगदी घराजवळ आहे, म्हणजे 2 मैलवरती। 2 मैल म्हणजे 3 किलोमीटर। आणि एक मोठं स्टोअर आहे मनपसंत, ते जरा लांब आहे, पण तिकडे सगळं चिकन वगैरे सगळं मिळतं, इथे मिळत नाही चिकन। तर आता उतरले मी कारमधून, आश्वी आणि संदीप कारमध्येच आहेत। तर हे बघा गांधी बाजार इंडियन सुपर मार्केट। हां, तर मी चिकनचं म्हणत होते की इथे चिकन मिळत नाही, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते की कट पीस चिकन मिळतं, ते इथे नाही, ते मोठ्या सुपर मार्केटमध्ये, त्याचं नाव आहे मनपसंत। तर ते जरा लांब आहे। तर आता हे बघा, एंट्री केल्या इथे आहे भाज्यांचं सेक्शन। हे बघा, सगळ्या भाज्या मिळतात इथे। गाजर, हे काय आहे हे माहीत नाही मला काय आहे, काकडी, मुळा, नंतर हे बघा कैरी मिळते इथे। आणि हे आपण घेऊ तसं आहे, त्याच्या वजनाप्रमाणे किंमत लावतात। हे वांग आहे, भेंडी आहे, कारलं, ही आपली शिमला मिरची, या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत, ह्या आपल्या मिरच्या, आणि हे शिराळं। नंतर हे बघा कच्ची केळी आहेत, दुधी, गवार, बीट, फ्लावर, घेवडा, हे बीन्स, फरसबी, कोबी, लिंबू, आणि या साईडला नारळ आहेत। हे बघा इथे केळी, हे खजूर आहेत, आणि हे बघा इथे आहे लसूण, हे सुद्धा वजनाप्रमाणे असतं। आलं, हे बघा $3 आहे। चायना जिंजर, व्हाईट गार्लिक, 0.79 सेंट्स, आणि इथे आहे टोमॅटो, कांदे, भोपळा, इथे पण फणस ठेवला आहे बघा। हे बघा, हे सेक्शन आहे व्हीट फ्लॉर, भाकरीचं पीठ मिळतं आहे बघा इथे। भाकरी, वीट, नाचणी, रागी, नंतर हे चक्की आटा आहे, आपलं चपातीचं पीठ। तर हे इथे असं मिळतं। आणि इथे वेगवेगळ्या ब्रँडचे म्हणजे कंपनीचे पीठं आहेत। हे बघा आशीर्वाद आहे, सुजाता, अडानी, आणि किंमत पण तशी त्यांची आता प्रत्येक कंपनीप्रमाणे त्यांची किंमतसुद्धा थोडी वरखाली असते। तर हे 10 LBS म्हणजे जवळजवळ 4.5 किलो याची किंमत आहे। हे बघा $15, 4.5 किलोचं मिळतं $15ला। आणि $1ची किंमत आहे भारतीय रुपीज प्रमाणे करायला गेलं तर 83 रुपये $1। हे सगळं पीठचं सेक्शन आहे। हे आहे आशीर्वाद, मी शक्यतो हे घेते, आशीर्वाद किंवा सुजाता चक्की आटा। हे आहे बासमती तांदूळ, हे बघा, हे ऑलिव्ह ऑइल, सनफ्लावर ऑइल, खाली मस्टर्ड ऑइल, वेगवेगळ्या प्रकारचे तेल आहेत। हे बघा, हे देवाचं तेल आहे, आणि हे आहे घीचे डब्बे आहेत इथे। हे बघा, इथे घी खूप महाग मिळतं, त्याच्यामुळे मी शक्यतो घी घरीच बनवते, ते पण तुम्हाला दाखवीन मी एकदा व्हिडिओमध्ये। घीची किंमत आहे $21। हे बघा, हे प्युअर घी,
$16 आहे. तर पोहे इकडे आहेत, कडधान्य आहे बघा. काय छोले आहे, नंतर चवळी आहे, राजमा, उडीद डाळ आहे, रवा आहे, ऑर्गॅनिक सुजी. नंतर हे आहे आपले खडे मसाले. हे सुद्धा खूप महाग मिळतं, त्याच्यामुळे मी मोस्टली इंडियामधूनच आणलं होतं, आपल्या डीमार्टमधून सगळं खडे मसाले. मी खडे मसाले नाही घेत इथे. हे बघा, हे आपले चणे, डाळी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ. हे बघा, इथे आहे आपलं ओलं खोबरं. हे सुद्धा फ्रोझन सेक्शनमध्ये असतं. हे सुद्धा इथे रेडीमेड मिळतं, आपल्याला घरी जाऊन किसायची गरज नाही. आणि इथे आहेत हे बघा, कट केलेल्या भाज्या पण आहेत. भेंडी आहे, पडवळ आहे, नंतर खाली मटार आहे. हे सगळ्या व्हेजिटेबल्स मिळतात इथे, कट केलेले रेडीमेड, काही घरी जाऊन कापायची गरज नाही. इकडे पनीर ठेवलं आहे, हे बघा. तर पनीरची किंमत आहे साधारण 350 ग्रॅमची $60. आम्ही इथून घेत नाही पनीर, आम्ही कॉस्कोमधून घेतो. तर ते तुम्हाला दाखवीन मी एकदा, कॉस्कोचा सुद्धा व्हिडिओ दाखवीन. आणि हे बघा, इथे सगळे गुलाबजामुन, नंतर रसमलाई, हे सगळे स्वीट्स मिळतात. आणि सगळ्यात फेवरेट पार्ट आहे तो हा आईस्क्रीमचा. इथे बघा, वेगवेगळे प्रकारचे आईस्क्रीम आहेत. आणि सगळ्यात बेस्ट आहे तर हे मिठा पान, खूप छान लागतं. आम्ही तर हाच घेतो, मिठा पान. आणि इथे कंपन्यासुद्धा वेगवेगळ्या आहेत. वडीलाल आहे, अमूलची आहे, बरेच आहेत असे आईस्क्रीम्स. आणि ह्याची किंमत बघा, 500 mlचं आहे साधारण $7. हा डब्बा जो आहे दाखवला मी तुम्हाला मगाशी तो, हा बघा. आणि हे कुल्फ्या आहेत इथे, सगळं मिळतं. आणि हे आपलं आयुर्वेदिक पतंजलीचे प्रोडक्ट्स आहेत इथे. हे बघा, तेल, साफी, चूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे, नंतर हे मूव, बाम, विक्स, हे सगळं मी भारतातून घेऊन आलेली आहे, कारण की इथे खूप ह्याची किंमत जास्तच आहे. हे बघा, $4 आहे. $4 म्हणजे जवळजवळ 550-600 रुपये. हे एवढीशी डबी. इथे दिवे ठेवलेत, दिवे, पणत्या वेगवेगळ्या प्रकारचे. इथे रांगोळी आहे. रांगोळी पण खूप महाग असते, पण रांगोळी अलाउड नाही आहे आणणं, त्याच्यामुळे मग आम्ही घेतो इकडनंच. एकदाच घेतलेले, मोठं पॅकेट घेतलेलं आम्ही. हे कलर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हे बघा, हे इथे पाणीपुरीचं असं डायरेक्ट किट मिळतं. हे फक्त मसाला पाण्यात टाकायचा आणि आपलं पाणी रेडी होतं. आणि पुऱ्या घ्यायच्या, आय गेस पुऱ्या पण असतात ह्याच्यामध्ये, आम्ही घेतलं नाही कधी. आणि सेपरेट जर पुऱ्यांचं बॉक्स हवा आहे तर हे बघा, हे मिठाई ठेवली आहे, काजू कतली, बर्फी आहे वेगवेगळं. हे पण एक, हे बघा, फ्रेश स्वीट्स, जिलेबी. आणि आता माझं हे फेवरेट सेक्शन आहे इथे. हे बघा, हे लेज आहेत. तर हे एक पॅकेट आहे $2ला. $2 म्हणजे जवळजवळ 150-1.25 रुपयाला एक पॅकेट आहे. पण हे फक्त इथेच मिळतं, म्हणजे इंडियन स्टोअरमध्येच मिळतं, अजून कुठेही मिळत नाही. त्याच्यामुळे जेव्हा पण येते मी हे एक पॅकेट तर घेतेच नेहमी. हे बघा, इथे वेगवेगळे पॅकेट ठेवलेले आहेत. बालाजीचे सुद्धा वेफर्स आहेत. हे बघा, क्रीम हवी असेल देवाची किंवा दिवा, पणती, हे ते सेक्शन आहे. हे बघा, निरांजन, अगरबत्ती, पूजेचं सामान काही हवं असेल तर. आणि इथे कुकर, भांडी सुद्धा मिळतात. पण मी सगळं कुकर, भांडी हे सगळं भारतातून घेऊन येते, कारण की इथे हे खूपच जास्त महाग आहे, स्टीलच्या वस्तू सगळ्या. हे बघा, चाळण, हे चहाचं आहे, सुरी, हे इकडे वेगवेगळे प्रकारचे तवे आहेत.
तर आताच यावेळेस येताना मी 2 तवे आणले भारतातून. तर जेव्हा जेव्हा भारताची ट्रिप करते मी तेव्हा तेव्हा काही ना काहीतरी भांडी घेऊन येते थोडी थोडी. बघा चमचे आहेत वेगवेगळे. हा बघा, हा एक चमचा आहे $5. 5 म्हणजे 450 पावणे 500चा हा एक चमचा आहे. हे बघा पकड, झारे, वाट्या, हा सगळं हे भांड्यांचं सेक्शन आहे. ताटं वेगवेगळी, किशणी, हे चकलीचा भांडं आहे बघा, हे लाटणं, पोलपाट, इथे बादल्या, झाडू, नंतर इथे चटण्या पण मिळतात, सँडविच चटणी, नंतर आपली ह्याची काय म्हणतात त्याला, चिंचाची चटणी. हे बघा ही आहे आपलं खोबऱ्याची चटणी. इथे चहा, कॉफी, आणि हो इथे चहा पावडर खूप महाग मिळते, त्याच्यामुळे मग मी चहा पावडर सुद्धा भारतातून आणलेली यावेळेस. जवळजवळ 2 किलो आणली आहे मी डीमार्टमधून आपल्या. तर भारतातून यायच्या आधी शॉपिंग होतेच माझी डीमार्टमधून. हे बघा खारी, टोस्ट, बटर, आणि हे बघा इथे मी तुम्हाला म्हणाले होते मागे की इथे मसाले सुद्धा मिळतात, पण आपला कुठचा तो एव्हरेस्टचा मसाला मिळतोच असं नाही आहे. तर शान आहे, नंतर MTR आहे, हे बघा बेडेकर आहे, MDH आहे. हे पूर्ण सेक्शन मसाल्यांचं आहे, वेगवेगळे मसाले. आणि हे खडे मसाले, हे राई, जिरं, हे मसाले आपले, हे सुद्धा मी भारतातून आणते. आपला मालवणी मसाला मी घेऊन आले, जवळजवळ 5 किलो आणलेला, तो अजूनही आहे माझ्याकडे. 1.5 वर्ष झालं. 1-1.5 किलो काय 2 किलोचा उरलेला आहे. मिरच्या आहेत, सुकलेल्या मिरच्या, धणा पावडर, जिरा पावडर. तर इथे आहे डोसा आणि इडली बॅटरचे डब्बे, रेडीमेड पीठ मिळतं. गगना ब्रँड आहे, गांधीज ब्रँड आहे. तर हे सुद्धा आपल्याला आपण विकत घेऊ शकतो इथून. आणि दुसरं आहे दही मिळतं इथे. तर दही शक्यतो आम्ही इथून नाही घेत, ते सुद्धा मी तुम्हाला म्हणाली कॉस्कोमधून. पनीर आणि दही आम्ही हे कॉस्कोमधून घेतो. दही, पनीर, तेल. आणि हे आहे, हे बघा हे ताक आहे रेडीमेड, त्याचेसुद्धा असे कॅन मिळतात इथे. आणि पनीरची किंमत आहे, हे बघा होल मिल्क योगर्ट 4 LB $8, 2 LB $4. आणि नॉन फॅट योगर्ट म्हणजे नॉन फॅट दहीसुद्धा मिळतं, होल मिल्क दहीसुद्धा आहे. ऐक काय चाललंय. आता आपण पोचलोय अश्वीच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये, ज्याचं नाव आहे चिपोटले. तुम्हाला दाखवते मी अश्वी ते काय खाते ते ना. अश्वी, आर यू एक्साइटेड? जस्ट चीज. हे बघा आता हे चपाती असते ही कॉर्नची, आणि त्याच्यावरती चीज टाकणार आणि मग इथे गरम करून देतात. हे बघा, आय होप माझा आवाज येत असेल तुम्हाला, कारण की इथे म्युझिक चालू आहे. आणि हे असं आपण चिकन पण टाकू शकतो, चिकन किंवा व्हेजिटेबल्स, बीन्स, राईस, ते सुद्धा घेऊ शकतो. पण अश्वी फक्त तिला ते कसाडिया आवडतं. ब्लॅक बीन्स, राईस, ब्लॅक बीन्स, या. beans and corn. Cheese quesadilla. You want anything else? No. We're gonna have the chips or the fruit with that. Chips and fruit.
So it comes with chips or fruit, and then it comes with a fountain drink, milk and juice. मिल्क चॉकलेट मिल्क. हे बघा हे तिने काढलं त्याच्यातनं आणि हे देते आता ते. वेलकम. हे बघा याच्यासोबत आयदर ज्यूस किंवा आपण मिल्क घेऊ शकतो. तर मी हे चॉकलेट मिल्क घेतलं आहे अश्वीला आणि चिप्स पण मिळतात. हे बघा हे चिप्स आहेत. चला तर मग हा व्हिडिओ आता मी इथे सेंड करते. मी कार्टमध्ये ठेवलंय सामान सगळं आणि आता आम्ही जातोय पार्कमध्ये. तर आजचा व्हिडिओ माझा इंडियन स्टोरचा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.